हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज तुळशीसमोर छानशी रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी त्यांनीच काढली आहे. तर तुळशीचं रोप 2 दिवस झाले सुकून गेलं होतं, त्यामुळे मग यांना मी नवीन आणायला सांगितलं होतं. तर इथे आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आज नाश्त्याला मी कांदा पोहे बनवले होते. त्यानंतर मग हे ऑफिसला निघून गेले. तर इथे छकुली त्यांना बाय करायसाठी बाहेर आली होती. त्यानंतर मग छकुली नाश्ता करायला बसली होती. तीसुद्धा कांदे पोहे खात होती आणि तिला कांदे पोहे किंवा एखादी कोणती गोष्ट आवडली की ती सारखी छान आहे छान आहे करतच असते. तर तिचे कांदे पोहे वगैरे खाऊन झाले होते. त्यानंतर मग मी किचन आवरायला घेतलं. तर घरचं काय थोडंसं सामान संपलं होतं ते घेऊन आले होते. म्हणजे चहा पावडर पण संपली होती, थोडीच आणली होती, कारण आता पुढे एक महिना संपला की किराणा भरायचाच असतो, त्यावेळेस मग जास्तीची आणता येते. मग आता फक्त 8 दिवसापुरतीची चहा पावडर घेऊन आले होते. ती डब्यामध्ये भरून ठेवली आणि त्यानंतर कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा आणली होती. पोहे करायचे होते म्हणूनच आणली होती. तर बाकीची उरलेली आता साफ करून ठेवते. तर मी मिरची त्याची देठं काढून ठेवते आणि मगच ती मिरची धुवून डब्यामध्ये व्यवस्थित ठेवते किंवा कधीकधी न धुतासुद्धा ठेवते, कारण मिरची ओलसर जास्त दिवस राहिली की ती खराब होऊन जाते. त्यामुळे मग आता इथे मिरची सगळ्या मी देठा वगैरे काढून घेतल्या आणि ती डब्यामध्ये ठेवून दिले, कारण धुवून ठेवली होती, फक्त नितळून झाली होती. मग नितळून झाल्यानंतरच ती डब्यामध्ये व्यवस्थित ठेवली. आता कढीपत्तासुद्धा मी व्यवस्थित धुवून ठेवते. तर पूर्ण फांदी सकटच मी कढीपत्ता धुवून ठेवते अगोदर. याआधी मी फक्त पानं काढून ती व्यवस्थित वॉश करून मग ठेवायचे. पण आता फांदी म्हणजे कढीपत्त्याची फांदी जी असते तीसुद्धा ठेवून मग वॉश करून ठेवते, कारण अशीच पानं ठेवली तर ती पूर्ण सुकायचे. त्यामुळे मग आता मी असं करून ठेवते. कधीकधी न धुता ठेवते. आज धुवून ठेवले थोडेच असल्यामुळे कढीपत्ता. तर सगळं वॉश वगैरे करून झालं कढीपत्ता आणि त्यानंतर मग आज मी हे ऑफिसवरून हाफ डेने घरी येणार होते. मग म्हटलं एकच काहीतरी बनवते. तर आज मी आता इथे बिर्याणीची तयारी करते. तर छकुलीला भूक लागली होती, मग तिला मी भाकरी आणि केचप दिलं खायला. भाजी काय बनवली नव्हती, त्यामुळे मग तिला केचपसोबतच खायला दिलं आणि तिने नाश्ता केला होता, त्यामुळे तिला भूकसुद्धा नव्हती. तर इथं माझी बिर्याणी तयार झाली आहे. व्हेज बिर्याणीच बनवली आहे. मी याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन, ती बघा तुम्ही नक्कीच. तर इथं माझी बिर्याणी झाली आणि या बघा, एक जरी पदार्थ बनवायचा असला तरी घरात किती पसार असतो आणि यूट्यूबर असल्यामुळे हे असा जुगाड करावा लागतो. खुर्चीवर कॅमेरा ठेवूनच मी यूट्यूबची शूटिंग करत होते, त्यामुळे सगळं ते आवरून घेतलं. चकोलीचंसुद्धा खाऊन झालं होतं आणि माझी बिर्याणीसुद्धा तयार झाली होती. इथे मी कोशिंबीरची तयारी करून ठेवली होती. हे ऑफिसवरून आले आणि मग मी कोशिंबीरमध्ये दही वगैरे मिक्स करून घेतलं आणि त्यांना जेवायला वाढलं आणि मी सुद्धा जेवायला बसले. तर आमचं दोघांचं जेवण झालं आणि त्यानंतर त्याने ऑफिसमधून हे एक जास्वंदाचं झाड आणि तुळस आणली होती. ती मग श्रेयांला शाळेतून आणायचं होतं, त्यामुळे मग ते तिथूनच लगेच जेवून झाल्यावर शाळेत त्याला श्रेयांला घेऊन आले आणि त्यानंतर मग आम्ही फिरायला गेलो होतो. शनिवार असल्यामुळे आणि हाफ डे असल्यामुळे मग आम्ही फिरायला गेलो. जायचं ठरवलं. तिथून फिरून आल्यानंतर मग आम्ही जेवण दुपारी उशिरा झाल्यामुळे मग संध्याकाळी भेळ बनवायची ठरवली आणि साधीच भेळ बनवले. ह्याची मटकी भेळ बनवले. त्यात फक्त चिंचेचं कोळ वगैरे वापरलं नाही, बाकी सगळं जे होतं ते घरी वापरलं आणि भेळ तयार केली आणि मग आम्ही खाऊन घेतलं आणि खाली शतपावली करायलासुद्धा गेलो होतो. तर तिकडेच मग आईस्क्रीमसुद्धा खाऊन आलो. सगळं घेऊन आलो, मम्मीसाठी सुद्धा घेऊन आले. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू उद्या. बाय.